सदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम। बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती, आठविता चित्ती काय नव्हे, अनेका उपाया कोण वाटी, मन सुखाचे निधान पांडुरंग। गीती गावो नाचो छंदे वाहो टाळे, वैष्णवांचे मेळे सुखरूप। अनंत ब्रह्मांडे एके रोमावळी, आम्ही केला भोळी भावे उभा। लटिका हा केला संसार सिंधू, मोक्ष खरा बंधू नाही पुढे। तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित, राहिलो निश्चिंत त्याच्या बळे। अनेका उपाया कोण वाटी मन, सुखाचे निधान पांडुरंग। बॅटरीवर नाही चालणार का रे? चालेल का? नाही चालत, मोठं मशीन नाही चालणार, जाऊ दे चल। हा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती प्रगट करतायत। दोन वर्गाकडून आपल्यावर येणारे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाचं उत्तर देत आहेत, किंवा भगवत प्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या साधकाला योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात, असं म्हटलं तरी काही हरकत नाही। यक्षाने धर्मराजाला काही प्रश्न विचारलेला प्रसंग महाभारतामध्ये येतो। त्यामध्ये यक्षाने एक प्रश्न विचारलेला, कप्पंता, रस्ता कोणता? त्याचं उत्तर दिलेलं आहे धर्मराजाने, महाजनो येन गतस्स पंतः। महात्मे ज्या दिशेने गेलेले असतात, बाकीच्या करता तोच पंथ आहे, तोच रस्ता आहे। महात्म्याचं आचरण, महात्म्याचं वागणं हाच मार्ग बाकीच्या करता तयार होत असतो। यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः। तो आपला मार्ग कोणता आहे हे तुकोबारायने या अभंगामध्ये सांगितलेलं आहे। तुकोबाराय म्हणतात की बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती, आठविता चित्ती काय नव्हे। पांडुरंगाचं चित्तामध्ये स्मरण केल्यानंतर, अनुसंधान केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर काय नव्हे, अर्थात जगामध्ये असं कोणतं साधन आहे की जे साधन केल्यासारखं होत नाही। याचा सरळ सरळ अर्थ आहे की भगवंताचं चिंतन करणं, चित्तामध्ये त्याला आठवणं, या साधनावर जो आरूढ झालेला आहे त्याला दुसरं कुठलंच साधन करायची गरज नाही। संसारातलंही त्याने दुसरं साधन कोणतं करू नये आणि परमार्थातलंही दुसरं साधन करण्याची आवश्यकता नाही। संसाराचं साधन का करू नये? तर ज्याचं चिंतन करतोय तो लक्ष्मीचा पती आहे। महाराज, देवाचा जर संबंध झाला तर जग आपल्यावर प्रेम करतं, जग, एखादी व्यक्ती नाही। देवाच्या संबंधे विश्वची सोय रे, देवाच्या संबंधे विश्वची सोय रे। म्हणून संबंध देवाचा करावा, काहीच नाही कमी पडत, काहीच कमी पडत नाही। देवाचा संबंध करावा। जडाचा संबंध केला, जगाचा संबंध केला, संसारिक लोकांचा संबंध केला, काहीच पुरं पडणार नाही, सगळंच कमी राहील। आणि देवाचा जर संबंध केला तर काहीच कमी पडणार नाही।
कारण तो लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मीचा. संसारातलं ही दुसरं साधन करण्याची गरज नाहीये. जर चित्तानं भगवंताचं चिंतन करण्याची साधना घडत असेल तर परमार्थातलंही दुसरं साधन करण्याची आवश्यकता नाहीये. भगवंताचं चित्तामध्ये जर चिंतन केलं तर परमार्थातली सगळी फलं अवांतर आणि मुख्य, गौण आणि प्रधान, परमार्थाकरता ज्या ज्या गोष्टी लागतात आणि इतर साधना करून त्या गोष्टी मिळवाव्या लागतात. आता यज्ञच आपण पाहत नाही, त्यामुळे यज्ञाचा दृष्टांत तितकाच समजेल असं नाही. पण यज्ञामध्ये असं असतं की मुख्य यज्ञ करायचा असेल तर तो यज्ञ करण्याच्या पूर्वी छोटे छोटे दुसरे यज्ञ बरेच करावे लागतात. त्याला इष्ट्या म्हणतात. इष्ट्या का? मुख्य यज्ञाला आवश्यक असणारे घटक ते छोटे यज्ञ प्राप्त करून देतात. भगवंताचं चिंतन रूपी साधन करणाऱ्याला दुसरे कुठलंच साधन करावं लागत नाही, काहीच करायची गरज नाही. हे साधन बाकीची सगळे कामं करतात. म्हणून याच उद्देशाने कनोबऱ्यांनी म्हटलेलं आहे की पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भगवंताचं चिंतन चित्ती आठविता, चित्तात जर त्याला आठवलं पुण्य होतं. परमार्थामध्ये काय काय लागतं? पर सगळ्यात पहिली गोष्ट परमार्थामध्ये पुण्य लागतं. परमार्थाची वाटचाल त्याची व्यवस्थित अशा प्रकारची चालते की ज्याच्याकडे पुण्याचं भांडवल आहे. पुण्याचं भांडवल नसेल तर दिखाऊ परमार्थ करता येतो. परमार्थाच्या मार्गावर तो खऱ्या अर्थाने पुढे नाही जाऊ शकत. हे भजनान कीर्तनान सप्तेन प्रवचन करणं म्हणजे परमार्थ नाही, हे तर तुम्हाला वेगळी सांगायची गरजच नाहीये. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे वृत्ती भगवंताकडे खेचली जाणं, वृत्ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं. वृत्तीमध्ये भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याकरता असलेले जे विकाराधिकाचे प्रतिबंध आहे ते प्रतिबंध कमी होणं, नष्ट होणं, ही परमार्थाची वाटचाल आहे. ह्या बाकीचा सगळा बाजार आहे. आणि तशा प्रकारे अंतरंग परमार्थाची वाटचाल घडायची असेल तर पुण्य लागतं. पुण्याशिवाय जसं व्यवहारामध्ये संसारामध्ये पैसा लागतो, शेती करायची असेल तरीही पैसा लागतो, व्यापार करायचा असेल तरीही पैसा लागतो, नोकरी लागावी वाटत असेल तरी सुद्धा काय लागतो? पैसाच लागतो. महाराज आश्चर्य हे आहे की पुऱ्या नोकरीत तो जेवढा पैसा कमवतो तितका पैसा काही काही माणसं अगोदर भरतात. आणि त्याला म्हटलं अरे एवढा पैसा तिकडे देण्यापेक्षा त्याला दुसरं एखादं, ते म्हणे मूर्ख आहे, एकदा नोकरी लागली म्हणजे डोक्याला ताण नाही. कोणाची तरी चाकरी करणं म्हणजे आपली बुद्धी घाण टाकणं, त्याच्यात काय प्रश्न आहे? त्यांना त्या चाकोरीनं चालायचं असतं, त्यांना पुन्हा इकडे तिकडे काही करण्याचा प्रश्नच नाही. पण मग पगार काय असतो? बांधलेला असतो. त्याच्यामुळं माणसं पहिली पसंती कशाला देतात? नोकरी. पैसाच लागतो. काही कराय महाराज आता भीक मागायची असली तरी सुद्धा काय पाहिजे? पैसा. आता काही मंदिरामध्ये असं असतं तिथं ते पैसा टाका म्हणायचं. ते पैसा टाका म्हणण्याकरता सुद्धा अगोदर ते ताटात पैसे ठेवतात,
1-2 रुपये स्वतःच टाकीत राहतात आणि मग लोक पैसे, म्हणजे पैसाच लागतो, भीक मागायलाही पैसा लागतो. जास्त भीक मिळावी असं वाटत असले तरी गाड्या घेऊन जावं लागतं, तेव्हा पैसा जास्त मिळतो. मग गाड्या घेण्याकरता काय लागत? पैसाच लागत. व्यवहारामध्ये जसा पैसा लागतो तसंच परमार्थामध्ये पुण्य लागतं. पुण्य, परमार्थामध्ये पुण्य असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. पंढरपूरला जरी आलो तरीही जर पुण्य नसेल तर परमार्थ नाही करणार आपण. पंढरपुरात येऊन, पंढरपुरात राहून पुण्य नसेल तर इथं येऊनही संसारच घडल. पुण्यच लागतं. देवाविषयीची आवड निर्माण होण्याकरता बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवड. संतांची भेट होण्याकरता कोण पुण्य यांचा होईन सेवत, कोण पुण्य कोणा गाठी, पुण्य लागतं. सद्बुद्धी निर्माण होण्याकरताही पुण्य लागतं. संतांच्या संगतीत टिकण्याकरता सुद्धा पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ, नाहीतर तो तिथं गेला तरी थांबू नाही शकत. किती काही प्रतिबंध अशा प्रकारचे निर्माण होतात आणि तेव्हाच जर पुण्य नसेल तर तो त्या सत्संगातून बाजूला फेकला जातो. म्हणजे परमार्थामध्ये पुण्य आवश्यक आहे. पुण्य म्हणूनच प्रत्यक्ष भगवत चिंतनाची साधना सांगण्याच्या अगोदर शास्त्रकारांनी तीर्थयात्रा करा, दानधर्म करा, परोपकार करा, तपश्चर्या करा, व्रतवैकल्य करा, ही साधनं सांगितली का? ही साधनं मुक्त करतात का? मुक्त भिक्त नाही करत ही साधनं, पण पुण्य निर्माण करतात. तीर्थयात्रा केली तर काय होतं? पुण्य होतं. दान केलं तर मनुष्य मुक्त नाही होत, काय होतं? पुण्य होतं. परोपकाराने काय होत असतं? पुण्य होत असतं. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे, परोपकाराचे पुण्य. तर पुण्य होतं म्हणजे, आणि मग त्या पुण्याने तो भगवत चिंतनाकडे आकृष्ट होऊ शकतो. तेव्हा परमार्थामध्ये पुण्य लागतं. पुण्य फार मोठं धन आहे महाराज पुण्याचं. प्रामाणिकपणे ज्याला आपल्याकडून परमार्थ व्हावा असं वाटतं त्याने पुण्याचं धन जास्त कमवावं आणि साठवावं. वाढवावं आणि साठवावं. वाढवावं खर्च करू नये आणि खूप कमवावं, पुण्य कमवावं. ते जतन करावं. जतन करीन जीवे शुद्ध भावे करोनी, जतन करीन, खर्च नाही करावा. पुण्य हे फार मोठं धन आहे. जरी दिसत नसलं तरी कार्य फार मोठं करतं. पुण्यामध्ये कार्यक्षमता फार मोठी आहे. म्हणून दररोज ते धन मिळवावं आणि मिळालेलं धन फिक्स मध्ये टाकावं. पुण्याचा मी धन कमवावं म्हणतोय ते कशाचं? पुण्याचं धन कमवावं. कारण पुण्य असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप जुळतात. पुण्य नसेल तर जुळलेल्या गोष्टी पांगतात. का हो तुम्ही घेणार, बांधणार होते ना घर? हो म्हटले बांधणार होतो. मग नाही बांधलं, पाप आडवं आलं म्हणतो. काय आडवं आलं? पाप. अर्थात पुण्य सहकार्य करतस. पुण्य परमार्थात तर पदोपदी पुण्याची आवश्यकता आहे. पदोपदी अशा प्रकारचं पुण्य भगवंताचं चिंतन करण्याने तयार होतं. सगळ्यात श्रेष्ठ दर्जेदार पुण्य, चांगल्या क्वालिटीचं पुण्य, ओरिजिनल पुण्य भगवंताचं चिंतन करण्याने होतं. भगवंताचं महाराज, भगवंताचंच एक
संतांनी पाप आणि पुण्याच्या केलेल्या व्याख्या आहे का? धर्मशास्त्रकारांनी वेगळ्या केलेल्या आहेत, पण संतांनी केलेल्या व्याख्या या धर्मशास्त्रालाही लागू पडतात. तुकोबरायांनी पापाची व्याख्या केलेली आहे. देवांतरे ते पाप, ज्याच्यामुळं देवाचा विसर पडतो. सप्त्यामुळे जर देवाचा विसर पडत असेल तर सप्ता करणं पाप. सप्तामध्येच आपल्याला जर देवाचा विसर पडत असेल तर सप्ता करणं सुद्धा काय आहे? पाप आहे, पाप. गोकुळामध्ये जेव्हा जेव्हा कृष्णाला विसरले तेव्हा तेव्हा राक्षस येऊन त्या ठिकाणी टपकलेले आहे. कलेचं कीर्तन नाहीये, पण देवाचा अंतराय होतो ते पाप. मग ह्या व्याख्या कधी कधी धर्मशास्त्राच्याही काय गेलेल्या आहेत? विरोधात गेलेल्या आहेत. धर्मशास्त्राने ज्याला पुण्य म्हणून लेबल लावलेलं आहे, बरं संतांनी त्याला सुद्धा सरळ सरळ पापाच्या खोलीत नेऊन बसवलेलं आहे. यज्ञ केल्यानंतर धर्मशास्त्र सांगतं पुण्य होतं, कारण यज्ञाने स्वर्गाची प्राप्ती होते आणि स्वर्गात जाण्याकरता काय लागतं? पुण्य लागतं. पण ज्ञानोबाराय म्हणतात की जे भगवंताशी ताटातूट करून त्याला विषय भोगण्याकरता स्वर्गात घेऊन जातं, त्याला पुण्य म्हणत असताना या धर्मशास्त्रकाराच्या जिभेचे तुकडे कसे नाही पडले? कारण त्याला पुण्य काही खडे फोडणारे थोडेच म्हणतात. यज्ञ केल्यानंतर पुण्य होतं हे खडे फोडणाऱ्यांनी म्हणलेलं आहे का? हे कोणी म्हटलेलं आहे? शास्त्रकारांनी म्हटलं ना, कारण पूर्वमीमांसकांनी म्हटलेलं आहे. मजची माझी असता जेने मी दुरावे पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. भगवंताशी अंतराय घडतो ते पाप आहे, आणि मग पुण्य सरळ भगवंताशी सानिध्य घडतं ते पुण्य. हा, ते शुद्ध पुण्य. हा, माते जेने पाविजे, जेने माते पाविजे ते शुद्ध पुण्य. भगवंताशी सानिध्य, भगवंताच्या जवळ नेणार. तेव्हा चिंतन हे भगवंताच्या जवळ नेणार आहे. म्हणून चिंतन हे महान पुण्य निर्माण करणारं अशा प्रकारचं साधन आहे. हरिउच्चार आणि अनंत पापराशी. आपलं काय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. देवाचं चित्तामध्ये चिंतन केलं, पुण्य तयार होतं. परमार्थामध्ये सत्संगाची गरज असते. भगवत चिंतन करणाराला सत्संग मिळतो. परमार्थामध्ये सद्बुद्धीची आवश्यकता असते. भगवत चिंतन करणाराला सद्बुद्धी प्राप्त होते. तेव्हा भगवत चिंतनाने मिळत नाही असं जगामध्ये कुठलंच फल नाहीये. न भेटो ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात ते साधन मी करतोय. बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती, आठविता चित्ती काय नव्हे. आणि म्हणून अनेका उपाया कोण वाटे म्हणून हे महत्वाचं साधन आम्हाला सापडलं असल्यामुळं आता चिल्लर येर गबाळ इतर जी साधनं आहेत ती या साधनाच्या मानाने काय असतात? गबाळे. गबाळे, गबाळ, चिंध्या, स्वथा. आता मुख्य नाही सापडल्यावर मग त्याच्यावर महाराज भागवावंच लागतं. करता काय मग? चांगलं सापडल्यावर ठीक आहे, पण मग नाही गाडी चांगली एशियाड सापडली तर मग टेम्पोनी तर टेम्पोनी जावंच लागतं माणसाला. मग काय करता, जायचं राहतं. पण हे मुख्य साधन आहे भगवंताचं चित्तात चिंतन करणं.
भगवंताचं स्मरण करणं, भगवंताला आठवत राहणं हे मुख्य साधन आहे. आणि मग या साधनाच्या दृष्टीनं, या साधनावर जो आरूढ झालेला आहे त्याच्या दृष्टीनं बाकीची साधनं ही गबाळ आहे, गबाळ. कोण रिकाम आहे गबाळाकडे? गबाळ गोळा करीत बसायला कोण रिकाम आहे महाराज? तुम्हाला सांगू, माणसाला ज्या वेळेला 10 पैसे 20 पैसे 4 आणे चालत होते तेव्हा 10 रुपयाची नोट किती मोठी वाटत होती. आता 500च्या 1000च्या नोटा हाताळायची ज्याला सवय लागलेली ना, अक्षरशः त्याला हातात नाही घ्यावं वाटत बा. मुंबई सारख्या शहरामध्ये सरळ फेकून देतात ती 5 रुपये आणि 10 रुपये सरळ फेकून देते. ते बिचारे कुठं चालत नाही, ते तिथं मग इथं आमच्याकडे नाही तर देवाकडे चालायला लागले. पहिले ते देवाच्या पेटीमध्ये आहे ना खोटे पैसे जास्त निघायचे, ते वाघाचं चित्र वगैरे असणारे. आता ते खोटे पैसे नाही निघत म्हणा, पण 10, 5, 2 ह्या नोटा निघतात. अक्षरशः म्हणजे जर ह्या मोठ्या नोटा हाताळायची सवय लागली तर त्यांना काय कशाला हे विनाकारण टाकीत असतील कोणास ठाऊक. बरं येत बी नाही ना काही त्यांना. आता ते 10 रुपयाला काही किंमत आहे का? काही किंमत नाही. काही त्याला काही एखाद्याकडे 10 रुपये राहिले तर माणसं सोडून देते. चला कुठे 10 रुपये का थांबा का? ते गबाळ झालं. मुख्य सापडलं ना का मग ते काय होतं? गबाळ होतं, गबाळ. आता तसं त्याच्यावर गव्हर्नरचा काय आहे? शिक्का आहे, चलन म्हणून ते भारतामध्ये मान्य आहे, पैसा येतो, हे सगळं खरं आहे. पण 1000च्या नोटा सापडल्यावर गबाळ झालं ना ते. तसं देवाचं चित्तामध्ये चिंतन करणं हे म्हणजे मुख्य अशा प्रकारचं 1000ची नोट आहे. आणि ती सापडल्यानंतर ही बाकीची साधनं म्हणजे गबाळ. अनेका उपाया कोण वाटी म्हणतो को बरं म्हणतात. बाकीचे उपाय करण्यामध्ये मनाची विभागणी कोण करेल? कोण करणार आहे? कोण करणार आहे? तोच करील की ज्याला एक तर हे सापडलेलं नाही, किंवा तो करील ज्याला नफा तोटा कळत नाही. नफा तोटा ज्याला काय होत नाही, कळत नाही, तो त्याचे इतर उपायाकडे आपलं मन वाटेल. तुकोबारे म्हणतात आम्ही नाही दुसरे कुठली साधनं करत. आता भगवंताचं चिंतन हे साधन ज्याला सापडलेलं आहे, या साधनावर जो आता ते तितकं सोपं आहे असं नाही. म्हणजे तीर्थयात्रा करणं सोपं आहे, दिंडीत चालणं सोपं आहे, चिंतन करणं सोपं नाही. वखर हाणणं सोपं आहे, चिंतन करणं सोपं नाही. नाल्या उपसणं सोपं आहे, संडास धुणं सोपं आहे, चिंतन करणं सोपं नाहीये. कारण चिंतन करण्याकरता चित्त त्या लायकीचं लागतं. कीर्तनात गप्पा मारायला नाही लागत लायकी, कुणी हाणतं गप्पा. चित्ताकडून चिंतन घडण्याकरता चित्त तशा लायकीचं अशा प्रकारचं लागतं. पण आता आम्हाला ते सापडलेलं आहे, तसं चित्त झालेलं आहे. तो गोवाराय म्हणतात सकाळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. सगळ्या इंद्रियामध्ये मन मुख्य आहे आणि मनच आमचं भगवंताचं ध्यान करू लागलेलं आहे, रंगलेलं आहे त्याच्यामध्ये. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, सर्वांगी तुका विठ्ठल रंगी रंगला. भगवंताच्या रंगामध्ये चित्त रंगलेलं आहे. आणि मग हे साधन सापडलं असल्यामुळं इतर साधनाचा आम्ही विचारही नाही करत, आम्हाला ते माहिती बी नाही. नेणे आणि काही धंदा, दुसरा धंदा आम्ही जाणत नाही, करत नाही असं नाही.
जाणतही नाही का नित्य ध्यातसे गोविंदा गोविंदा नित्य ध्यातसे हा धंदा आमचा चालू असल्यामुळं हे साधन करत असल्यामुळं या साधनात स्वतःला वाहून घेतला असल्यामुळं अनेका उपाय अगदी इतर उपायाविषयी तुच्छत्व बुद्धी तुकोबारायांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कोण वाटे मन कोण रिकामे का तर परमात्मा हा सुखाचा सागर आहे. सुखाचे निदान पांडुरंग. परमात्मा हा सुख स्वरूप आहे आणि त्याला निधान म्हटलेलं आहे. निधान निधान हे गुप्त ठेव्याला म्हटलं जातं. पूर्वी जमिनीमध्ये धन पुरायचे त्या पुरलेल्या धनाला काय म्हटलं जायचं निधान. निधान तसा सुख स्वरूप असणारा पांडुरंग हा निधान आहे आणि त्या निधानाला उघड करणारा हे साधन आहे. चित्तामध्ये भगवंताचं केलेलं चिंतन हे निधानाची प्राप्ती करून देणारं साधन आहे आणि सुख हे निधान आहे. सुख हे काय आहे निधान आहे. त्या दिवशी आपला विषय मला वाटतं कीर्तनात झाला. जवळी असता जगजीवन का धांडोळीशी वन एकाग्र मनी एकाग्र करी म्हणते होईल हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. सर्व सुख ज्या ठिकाणी विश्रांतीला येतात असा सर्व सुखाचा आगर असणारा सुखाचा सागर असणारा सुखाचं निधान असणारा पांडुरंग परमात्मा तो आत आहे आणि त्या ठेव्याची प्राप्ती करून देणारं हे साधन असल्यामुळं इतर उपाय करण्यामध्ये मी मनाची वाटणी करण्याचं कारणच काय आहे. आणि महाराज काय आहे आपल्याला मन वाटता बी येत नाही. मन वाटलं का ते मन कुठलंच काम सगळं व्यवस्थित करू शकत नाही. मन मुळात एक आहे. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटिता ते तुला येईल कैसे. मन एक आहे आणि तू सगळीच कामं जर त्या मनाकडून करून घ्यायची म्हटलं तर मग एकही धड नाही होत. धड एकही होत नाही. मनाला एकच काम लावलं ना तर मग ते मन ते काम काय करतं चांगल्या प्रकारे करतं. ज्याला पाठांतर करायचंय त्यांनी पाठांतरच करायला पाहिजे. त्यांनी दुसरी रिकामी कामं नाही करायला पाहिजे. पाठांतर सोडून बाकीची सगळी कामं त्याच्या दृष्टीनं काय आहे रिकामी काम आहे. रिकाम. ज्याला अध्ययन करायचंय त्यांनी अध्ययनच करायला पाहिजे. मग त्यांनी पाठांतर नाही करावं, त्यांनी नामचिंतन नाही करावं, त्यांनी उगाचच प्रदक्षिणा करीत फिरत नाही राहावं. त्याचं सगळं साधन आहे अध्ययन. ज्याला चिंतन करायचंय मग त्यांनी चिंतनच करावं. कारण एकच साधन कुठलं तरी मनाकडून चांगलं होतं. सगळी साधनं करायला लागली का सगळीच विस्कळीत होतात. सगळीच विस्कळीत होतात. कोणतंच व्यवस्थित नाही होत. अनेका उपाया कोणा वाटी म्हणून तर अनन्य 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 अव्यभिचारी हे शब्द पुन्हा पुन्हा चिंतनाच्या साधना सांगत असताना संतांना का सांगावे लागले त्याचं कारण आहे. काही विजातीय साधना असतात आणि काही सजातीय साधना असतात. विजातीय साधना शब्दाचा अर्थ आहे विरोधी साधना. जसं मग चिंतन एखादा करायला लागला, नामस्मरण करायला लागला तर नामस्मरण आणि दुकानदारी. चिंतनाच्या दृष्टीने दुकानदारी हे काय आहे विजातीय साधन आहे. पण नामचिंतन आहे आणि भजन आहे, दिंडी आहे. आता दिंडीमध्ये चालत असलं तर ते काही विजातीय नाही, सजातीय असलं तरी चिंतन होतच नाही. मग चिंतन नाही होत महाराज.
जोपर्यंत एका साधनावर पूर्णपणे आपण वारूढ होत नाही तोपर्यंत मग हे केलं ते केलं ते केलं ठीक आहे. पण ज्या वेळेला एक साधन निश्चित केलेलं असतं त्यावेळेला मग त्यांनी सजातीय सुद्धा दुसरी साधनं करू नये, विजातीय तर नकोच नको. अनेका उपाया, याचा अर्थ असा आहे की संसारातले जे इतर उपाय आहेत, कोण रिकाम आहे त्याच्याकरता मन वाटण्याकरता, आणि परमार्थातले इतर जी साधनं आहेत तिथंही आम्ही मन वाटणार नाही. कारण सुखाचा सागर परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याची प्राप्ती करून देणारं चिंतन हे साधन आहे. त्यामुळं आम्ही हेच साधन करतो. कसं करतो हे साधन? गीते गावो, नाचो, टाळे वाहो, वैष्णवांचे मेळी सुखरूप. भगवंताची आठवण करण्याचं साधन तुम्ही करत आहात, कशा स्वरूपाने करत आहात, त्याचं विधान काय आहे, कसं करता? तुकोबाराय सांगतात हे साधन आम्ही वैष्णवांच्या समुदायामध्ये करतोय. वैष्णवाच्या संगतीत देवाचं चिंतन करणं हे स्वतंत्र चिंतन करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे असं तुकोबारायांचं या ठिकाणी मत दिसतंय. वैष्णवांच्या मेळ्यामध्ये साधन करावं, पण वैष्णवांच्या बरं का. किती वैष्णव असले तरी एकांतच आहे हे साधन करण्याकरता. पण अवैष्णव एक जरी असला तरी तो एकांताचा काय करतो? भंग करतो. म्हणून वैष्णवांचे मेळे वैष्णवाच्या समुदायामध्ये आनंदाने हे साधन करतो सुखरूप. कसं करता मग? वैष्णवांच्या मेळ्यात जाऊन काय करता? म्हणजे त्यांचं भजन संपलं की त्यांच्या जवळ जाऊन गप्पा मारता का? तुकोबाराय म्हणतात नाही. मग गीती गावो. त्यांच्या ते वैष्णव कोणाला म्हणतात? सतत भगवंताचं स्मरण करणाऱ्याला. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, पदोपदी विठ्ठल वाचा, तया कैचा संसार. एकले असताना हे करतात आणि समुदायामध्ये हे करतात. मग ते देवाचं नाव घेतात, आम्ही त्यांच्याबरोबर देवाचं नाव घेतो. ते मोठ्याने घेतात, आम्ही मोठ्याने घेतो. गीती गावो. भगवंताला आम्ही गीतात गातो. गीती गावो. या ठिकाणी गीत शब्दाचा अर्थ पद आहे, पद. कारण गावो शब्द आलेला आहे पुढं. मग गीती आणि गावो, मग गीत म्हणजेच गाणं आहे आणि गाणं म्हणजेच गीत आहे, अर्थात द्विरुक्ती होईल. एकाच अर्थी जर दोन शब्द वापरले तर काय होईल? द्विरुक्ती. म्हणून इथं गीत शब्दाचा अर्थ पद. गीत शब्दाचा अर्थ गायलेलं. पूर्वी संतांनी त्याला ज्या शब्दामध्ये गायलेलं आहे, ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी, निवृत्तीनाथ महाराजांनी, नामदेवरायांनी, तुकोबारायांच्या पूर्वी जीही संत मंडळी होऊन गेली त्यांनी जे भगवंताला गायलेली पद उद्धृत म्हणजे आज उपलब्ध आहेत त्याला या ठिकाणी गीत म्हटलेलं आहे. गीत. गाती पुढे त्या नाही. काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासादरे करोनिया. तसं गाण्याकरता आम्ही त्याचं पाठांतर केलं, कंठस्थ केले. संतांनी जे गीत लिहून ठेवलेले आहेत ते आम्ही काय केले? कंठस्थ केले, पाठ केले. आणि मग त्याद्वारा अर्थात संतांनी जे गायलेलं आहे त्याचा अनुवाद रूपी त्याद्वारा आम्ही गातो. गीती गावो. आणि मग त्या गाण्यामध्ये आनंद येत असल्यामुळं आनंदामध्ये आम्ही नाचो. पण छंदे गायनाचे एवढे
आपुले छंदे या अभंगाने तो अभंग जवळजवळ एका अर्थी आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. आपल्या छंदे गाये, आपल्या छंदे नाचे, आपल्या छंदे उड्या मारे. तेव्हा गायो गीती गावो नाचो, गीतात गातो, छंदाने नाचतो आणि टाळी वाजवतो. जोपर्यंत टाळ वाजवता येत नाही तोपर्यंत टाळी वाजवतो. टाळाचं आणि टाळीचं सारखंच अशा प्रकारचं महत्व आहे. वाहे टाळ्या टाळ टाळी. टाळी अतिशय महत्वाची. महाराज टाळीचा आवाज एवढा निघाला पाहिजे की त्याच्यामध्ये सगळा आवाज लोपला गेला पाहिजे. काय टाळा टाळी लोपला नाद. टाळाचा नाद टाळी लोपला. एवढी मोठ्याने टाळी वाजवत होते पूर्वी लोक की त्या टाळीच्या आवाजामध्ये टाळाचा नाद सुद्धा काय होऊन जायचा, लोपून जायचा. एवढ्या मोठ्याने टाळ्या वाजत होत्या, आनंदाने टाळ्या वाजत. टाळा टाळी लोपला नाद. तर असं टाळी वाजवू, टाळा असतील तर टाळा वाजवू, आपल्या छंदाने गाऊ, नाचो. आणि वैष्णवांच्या समुदायामध्ये आनंदाने हे साधन आम्ही करतो. कोणतं? भगवंताला आठवण्याचं साधन. पण चित्तात आठवतो. तोंडाने म्हणत असलं तरी चित्तामध्ये त्याची आठवण असते. महाराज इथं आपली साधना बरीच कमी पडते. गीती गावो नाचो, छंदे वाहो टाळी, वैष्णवांचे मेळी सुखरूप, हे साधन आपणही करतो. भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, पारायण चालू असतं, त्यावेळेला वैष्णवांचा समुदाय असतो आणि गीत असतं, साधू संतांची पदं असतात, तोंडाने आपण ती म्हणत असतो, म्हणजे गातही असतो. कमी जास्त प्रमाणामध्ये टाळी वाजवल्या जातात. बसलेलं असलं तर नाही नाचत, पण डोलतात. नाचत नसलं तरी डोलत राहतात त्या छंदामध्ये माणसं. हे आहे. पण चित्ती आठविता, हे करत असताना चित्तामध्ये आठवण कोणाची पाहिजे? देवाची पाहिजे. हे सालं चित्त आपलं असं बिलिंदर आहे. हे आपल्याला देतं तासाला लावून. आपल्याला तासाला लावून देतं आणि मग ते दुसरी कामं करत बसतं. पारायणाला बसलेला असलं तरी डोळे त्या ओव्याकडे पाहत असतात. डोळ्यांनी ते वाचलं की तोंड ते म्हणत राहतं आणि चित्तात बाकीचं चिंतन चालू राहत. चित्तात बाकीचं चिंतन चालू राहत. ते साधन पूर्ण नाही होत. मग ते अनुष्ठान होईल, साधन नाही होणार. ते सत्कर्म होईल, साधन नाही होणार. त्यांनी पुण्य तयार होईल, साधन नाही, परमार्थ नाही आहे. भगवंताकडे तो घेतला नाही जाणार. साधन अंगी आठविता चित्ती. मग चित्तात त्याची आठवण राहण्याकरता दिंडी आहे. दिंडीमध्ये त्याचीच आठवण होत नसेल तर राखेल टाकून काडी लावावी दिंडीला. दिंडीमध्ये त्याची आठवण करायलाच आपल्याला वेळ मिळत नसेल सप्ताहामध्ये, तर ते सप्ते काय कामाचे? त्याची आठवण हा भाग महत्वाचा आहे. त्याच्या आठवणीचं सूत्र व्यवस्थित अशा प्रकारचं चालू राहून मग बाकीचं जेवढं घडल तेवढं चांगलं आहे. घडत असेल तर चांगलं आहे, घडत नसेल तरी काही अडचण नाही. पण जर तेच होत नसेल तर मग बाकीच्यालाही काय नाही, किंमत नाहीये. अंतरंग ते आहे, अंतरंग. बहिरंगाला अंतरंग असेल तर किंमत असते. अंतरंगच जर नसेल तर बहिरंगाला झिरो किंमत आहे. काही महत्व नाही, काही उपयोग नाही, काही फायदा नाही त्याचा. लौकिकात दिसण्यापुरतं असतं, काही उपयोग नाही. म्हणून आठविता चित्ती. काकडा भजन करत असताना भगवंताचं स्मरण पाहिजे.
वचन ऐका कमलापती हे म्हणत असताना कमलापतीच पुढे उभा राहायला पाहिजे. पक्वज जर उभा राहत असेल, स्वरण ताल उभा राहत असेल तर काही अर्थ नाहीये. ते साधन देवाच्या प्राप्तीचं साधन नाही. मग तो छंद होईल, तो शब्दानंद होईल, भगवत प्राप्तीचं साधन नाही. वचन ऐका कमलापती असं म्हणत असताना कमलापतीच पुढे काय राहायला पाहिजे, उभा राहायला पाहिजे. रूप पाहता लोचने म्हणत असताना त्याचं मुख आपल्याला अंतकरणामध्ये दिसणं गरजेचं आहे. सुंदर ते ध्यान हेच अभंग पहिल्यांदा का म्हणायचं. मग जर आपलं तिकडं लक्षच नसेल तर मग कोणताही अभंग म्हणायला काय हरकत आहे. मग कशाला रूप पाहता लोचने सुंदर ध्यान पाहिजे. तेव्हा आठविता चित्ती मुखी गीती गावो नाचो छंदे वावो टाळी हे ठीक आहे, हे बाह्य साधन आहे. वाणीनं गीत गाणं, टाळी वाजवणं, उड्या मारणं हे बाह्य अशा प्रकारचं साधन आहे. पण आतलं असेल तर बाह्याला किंमत आहे. आतलं असेल तर किंमत आहे ना. लाकीट घातलंय, मुद्या घातल्यात, टोप घातलेला आहे, सगळं आहे, फक्त जीव नाही. जीव असलं तर याला उपयोग आहे, जीव नसल्यावर याला काय जाळायचं का? त्याच्यापेक्षा दुसरं काय करायचं मग? तेव्हा आठविता चित्ती हे मूळ साधन आहे. मग गीते गावो महाराज, आपला सगळा जोर याच्यातच जातो. कशात? गीते गावो, नाचो, टाळी वावो. चित्ती आठविता इकडे लक्षच नाही. गीते गावून माडो उड्या. खरंच कल्याण करून घ्यायचं असेल तर गाथा वाचावा महाराज. आपल्याला हे भागवतात नाही ऐकायला मिळणार, आपल्याला हे रामायणात नाही सापडणार, ब्रह्मसूत्रातही हे नसणार आहे, उपनिषदातही हे कळणार नाहीये. त्याला गाथ्याकडेच यावं लागेल महाराज, गाथ्याकडेच यावं लागेल. केवढा परमार्थ वाढलाय, केवढे सप्ते होतात महाराज. 50-50 लाख 1-1 करोड रुपये खर्च केले जातात आणि सप्ते का? आठविता चित्ती किती? आठविता चित्ती किती? आणि चित्त आठविता नसेल तर तत किम सगळंच व्यर्थ आहे, कशालाच काही किंमत नाहीये. आठविता चित्ती हे अंतरंग आहे आणि अंतरंगच नसेल तर बहिरंगाला काहीच महत्व नाही. ते काय रेडिओमध्ये अमक्या प्रश्नाची उत्तर द्या, तुम्हाला बक्षीस मिळेल, अमकं पेपरमध्ये वगैरे जाहिरात येतात, कॅमेरा येईल, अमकं येईल, तमकं येईल. मग ते सोपे उत्तर असतात त्या गणिताचे. ते उत्तर पाठवलं का लगेच तिकडून येतं. मग तुम्ही पोस्टेज खर्च पाठवा. मग याला वाटतं कॅमेरा येतो तर पोस्टेज खर्च पाठवायला काय हरकत आहे. मग हा पोस्टेज खर्च पाठवतो आणि मग तिकडून पॅकिंग येते. पॅकिंग खूप सुंदर असते, खोखो त्याच्यावरचं ते हे सगळं व्यवस्थित आणि मध्ये काहीच नसतं. ह्या सगळ्या अशाच पॅकिंग व्हायला लागल्यात महाराज कलियुगात. त्यांना हसायचं काहीच कारण नाही ना. हे आपल्या सगळ्या अशाच पॅकिंग आहे. पत्रिका पाहिल्या तर काय पत्रिका असतात महाराज. स्वर्गातल्या देवाला लाज वाटत असेल, कारण त्यांच्या बी एवढ्या पत्रिका खास नसतात जशा आपल्या पत्रिका असतात. डिजिटल निघाल्यापासून तर किती काही काय झालेले आहेत, सोयी झालेले. ते वावगं असं नाही, पण हे असेल तर ते, हेच नसेल तर मग ते काय आहे, नुसतं वावगं नाही, विटंबना. ती विटंबना आहे. किंबहुना पंडुसुता अंतरशुद्ध नसता बाहेर कर्म तो सर्वथा विटंबू. विटंबना आहे ती आपल्या परमार्थाची, आपल्या जीवनाची, साध्य प्राप्तीची. म्हणून गीती गावो नाचो छंदे वाहो टाळे वैष्णवांचे हे बाह्य साधन आहे. अनंत ब्रह्मांडे के रोमावळी आम्ही केला भोळी भावे उभा. तुकोबाराय म्हणतात की या चित्ती आठवण या साधनाने आम्ही काय केलं तर ज्याच्या अंगावरच्या एका केसावर अनंत ब्रह्मांड आहेत, एके रोमावळी अनंत ब्रह्मांडे. हा पांडुरंग परमात्मा एवढा मोठा आहे
त्याचं मूळ स्वरूप विराट रूप आहे. विराट रूप भलतंच मोठं स्वरूप आहे ते. त्या रूपाचा मोठेपणा अर्जुनाने वर्णन प्रत्यक्ष पाहून केलेला आहे. अनादि मध्यांत मनंत वीर्य मनंत बाहुम शशिसूर्य नेत्रम पश्यामि त्वाम दुर्निरीक्षम समंता दीप्ता नलार्क दितिमा प्रमे. अनादि, त्याला आदी नाही म्हणजे कुठून सुरुवात झालेली हे कळत नाही, कुठं संपलंय ते कळत नाही. आता सुरुवात आणि शेवट कळत नसल्यामुळे नेमका मध्ये कुठं धरायचा? वरचं खालचं ठरलं तर मग निम्म तिकडं निम्म इकडं सोडून मध्ये धरता येईल ना. वरचं कळत नाही खालचं कळत नाही, मध्ये कसं काय कळेल? म्हणून नांत काय अनादि मध्यांत मनंत वीर्य, मध्येही कळत नाही, खालची बाजू कळत नाही, वरची बाजू अशा प्रकारची कळत नाही. असं मोठं स्वरूप आहे, त्याला विराट रूप म्हणतात. विराट. आणि त्या विराटाच्या अंगावर असणारी केस, त्याच्या एका एका केसावर अनंत ब्रह्मांड आहेत आणि असे अनंत केस विराटाच्या अंगावर आहेत. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसी धेंडे अनंत ब्रह्मांडे उदरी हरे हा बाळक नंदागर. तुम्ही म्हणाल ब्रह्मांड म्हणजे काडीची पेटी का? ब्रह्मांड म्हणजे 14 भुवन, 3 लोक आणि 14 भुवनाचं एक काय असतं? ब्रह्मांड असतं. मृत्यूलोक, पाताळ आणि स्वर्ग असं ठोकळ मानानं त्याचे 3 विभाग केलेले आहेत ब्रह्मांडाचे. आणि बारीक पाहिलं तर मग अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ, भूर भुवर स्वर महर, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक असे 14 भुवन आहेत. बरं, त्याच्यातही लय बारीक पाहिलं तर 21 स्वर्ग आहे म्हणतात. स्वर्ग 21 आहे आधी हा शेवटी 21 स्वर्ग. तर ते वरल्या लोकातले असे वेगवेगळे भाग करून ते 21 प्रकार. तर अशा या 3 लोकाचं एक ब्रह्मांड असतं. एक ब्रह्मांड म्हटलं की तिथं एक ब्रह्मदेव असतो, एक विष्णू असतो, एक शंकर असतो. हे मुख्य 3 कॅबिनेट मंत्री. पुन्हा मग त्याच्यात अग्नी, वरुण, इंद्र, चंद्र, सूर्य, यम, हे बाकीचे हे सगळं, काही राज्यमंत्री, काही उपमंत्री वगैरे, हे सगळं हे ब्रह्मांडाचं पालक मंडळ, हे सगळे देव. आणि अशी अनंत ब्रह्मांड एका एका रोमावर आहेत आणि असे अनंत रोम त्याच्या अंगावर आहेत. एवढा मोठा परमात्मा, एवढा प्रभू भावे, एवढा तो मोठा असणारा देव. पण तुकोबाराय म्हणतात या साधनाने आम्ही त्याला काय केलं? उभं केलं. उभं, एका जागेवर उभं केलं, बसवलं नाही, उभं. उभं पुंडलिकरायाने त्याला उभंच का केलं? काय कामाचं आहे महाराज बसवलेला? म्हणले मुख्यमंत्री पदावर त्यांना बसवलं, मेले, मग तुम्ही मेले समजा. त्याला मुख्यमंत्री पदावर बसवलं की तो नुसतेच सत्कार घेत फिरतोय, तुमचं कामच नाही होत, त्याला उभाच ठेवला पाहिजे. महाराज जोपर्यंत उभे असतात तोपर्यंत किती पळतात? जोपर्यंत उभे असतात काय 15-20 दिवसाचा कालावधी असतो महाराज. तालुक्याला उभा असला तर गाव ना गाव पिंजितो. वाड्या काय, वस्त्या काय, तिथं जायला रस्ते नसतात तरी याच्या खरड्यात गाड्या तिथं जातात. तिथं जाऊन चहा पितो, काय कसं चाललंय, तुम्हाला काही अडचणी आहेत का? तुमचीच अडचण आहे, दुसरी कायची अडचण? बाकीचं नाही. पण उभा असताना किती माणसं करतात, केवढी आश्वासनं देतात. खरं म्हणजे हे काल आहे ना, हा 2-3 वर्षाचा पाहिजे उभ्याचा. बसले का 15 दिवस फक्त, उभे 3 वर्ष नाही तर 5 वर्ष. किती काम होतील महाराज लोकांचे. काम करण्याकरता उभेच लागतात, बसलेले नाही पाहिजे. म्हणून याच्याकडून काम करून घ्यायचंय. उभा आम्ही केला
भोळे उभा, आणि तुम्ही कसे भोळी. तुकाराम महाराजांनी स्वतःला काय शब्द वापरलाय? भोळी. भोळी आम्ही, भावे उभा केला. भोळे असणाऱ्या आम्ही भावानी याला काय केलं? उभं केलं. आता हे महत्वाचे शब्द आलेले आहेत. भोळी, तुकाराम महाराजांनी भक्ती करणारा करता हा पारिभाषिक शब्द वापरलेला आहे. भोळी भोळी. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळे. महाराज ही भोळ्याची त्रिपुटीच आहे तुकाराम महाराजाकडे. तुकाराम महाराज म्हणतात आमचा देव लय भोळा. भोळे भाव एक आहे जुनाट चांगले. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. आमचा देव भोळा, आम्ही भोळे, आणि आम्ही जी सेवा साधन करतो ते आमचं साधन सुद्धा कसं आहे? तैसी नव्हे भोळी सेवा, एक भावची कारण देवा. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. म्हणजे साधनही भोळ आहे, साधकही भोळे आहेत, आणि यांचं साध्य सुद्धा भोळ आहे. ही भोळ्याची त्रिपुटी आहे. नंतर कधी याच्यावर चिंतन करू, पुढे येईलच एखादा अभंग. आज हा अभंग संपवायचाच विचार आहे. असं आम्ही त्याला उभा केलं, आणि मग त्याला उभा करून तुम्हाला फायदा काय झाला? आम्हाला याने ज्ञान दिलं, आणि ज्ञानाने काय झालं? लटिका हा केला संसार सिंधू. हा सगळा संसाराचा सागर त्याच्यामुळं काय झाला? लटिका अशा प्रकारचा आमच्या प्रतीतीला आला. आणि मग खरं काय आहे? मोक्ष खरा. मोक्ष खरा आहे आणि संसार खोटा आहे असं आम्हाला ज्ञान झालं. आणि त्या ज्ञानामुळं पुढे बंधू नाही, आता पुढं बंद शिल्लक राहिला नाही, असा फायदा याला आम्ही उभं केल्यामुळं झाला. तेव्हा तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित राहिलो निश्चिंत त्याच्या बळे. तर ज्याच्या नामाचे आम्ही अंकित आहोत, ज्याचं नामस्मरण करतो, ज्याला चित्तामध्ये आठवतो, त्याच्या आधारावर त्याच्या बळावर आम्ही काय झालो? निश्चिंत झालो. कसे निश्चिंत झालो याचं चिंतन आज कीर्तनामध्ये होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर